डॉक्टर नाही म्हटलं ना तरी लय शातीर आहे. त्यांच्या प्लॅनमुळे ती बाई मुंबईला निघून गेली. आता माझं काय खरं नव्हतं. त्यात गरोदरपणात कसलंच टेन्शन घ्यायचं ना. आता काय सुचतच नव्हतं. जे झालं चांगल्यासाठी झालं. चला. डॉक्टर काय हुडकताय? अगं ते हिशोबाची वही. डिंपल, आपण जे भिंतीत पैसे लपवून ठेवलेत त्याचा हिशोब केलास ना तू? हा. का काय झालं? कधीतरी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत जा ना. तुझे नको प्रश्न विचारत जाऊ मला. मग कधीतरी तुम्ही पण ना चिडताय ना, उत्तर देत जा. त्या नाम्याला पैसे द्यायचे. गावकरी चिडले त्याच्यावर खूप. काय त्याचं काय? आपण काय समाजसेवा चालू केली आहे? आपण का पैसे द्यायचं? त्याचं पैसा आमदार बाईला दिलं होतं ना, मग तिच्याकडनंच घ्या ना परत. तिच्याकडनं घ्या म्हणजे डिंपल तिला मागितल्यावर लगेच नाही देणार ती. डॉक्टर, मी आपल्या पैशाला हात लावून देणार नाही, आधी सांगते. जिला पैसे दिले ना तिच्याकडनंच परत घ्यायचं. आता असं पण ती बाई आमदार झाली ना परत, मग बक्कळ पैसा आला असणार आहे तिच्याकडे. त्यात तिचा नवरा पण तुमच्याच ताब्यात आहे ना. ना मग त्याचं काय? तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगावी लागते का हो? त्याला काही तर पोसायला जिवंत ठेवलाय का तुम्ही? त्याच्या नावाने तिला ब्लॅकमेल करा, या सगळ्या प्रकरणात अडकव अशी धमकी द्या ना. बघा कसा पैसा होती ती. हे माझ्या लक्षातच आलं नाही. आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जातो आणि पैसे घेऊन येतो. नको. आता काय झालं? नाही काय नाही. तो जामकर कधी काय करेल काय सांगता येत नाही. आधीच त्याचा एक डाव फसलाय. पुढचा डाव काय टाकेल काय सांगता येत नाही. आपण खूप सावध राहिलो पाहिजे डिंपल. पाठवा त्याला आत. कम्मा गणी मॅडम, ओळख आहे की विसरला? डॉक्टर, असं कसं विसरेन तुला? तुझ्यामुळेच मी परत आमदार झाले. म्हणजे तुझ्या मदतीशिवाय हे कसं शक्य होतं सगळं? आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत तू जे काही केलंय त्याचा फार मोठा वाटा आहे माझ्या पुन्हा आमदार होण्यात. त्यामुळे तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. नाही, आभार वगैरे काही मानू नका. फक्त माझे पैसे परत करा. कसले पैसे? कसले पैसे म्हणजे निवडणुकीसाठी जे मी तुम्हाला दिले होते ते पैसे. ओ, अहो त्याला पार्टी फंड म्हणतात. मी काय उसने नव्हते घेतले ते. मुळातच तुझी निवड मी तो पार्टी फंड जमा करण्यासाठीच केली होती. ते पैसे परत मिळत नसतात. विसरून जाते पैसे. मॅडम, ते पैसे माझे नाहीयेत. गावातल्या पतपेढीचे आहेत. म्हणजे त्याच्या मालकाने खूप विश्वासाने ते माझ्याकडे दिले. मला आता त्याला परत करावे लागतील. मग कर. म्हणजे तू पैसे घेतले तर तूच परत करायचेस. माझ्याकडे कशाला आलाय मागायला? मॅडम, ते पैसे मी माझ्यासाठी नाही वापरले. निवडणुकीच्या खर्चासाठी, तुम्हाला मदत म्हणून. डॉक्टर, मुळातच तू मदत केली नव्हती. मदतीची परतफेड होती ती. तुला जेलमधनं सोडवलं, त्याची परतफेड ते पैसे होते असं समज. मी तुम्हाला शेवटचं विचारतो, तुम्ही पैसे देणार आहात की नाही? नाही. कन्फर्म? ठीक आहे, नका देऊ, हरकत नाही. पैसे कसे वसूल करायचे हे मला बरोबर माहिती आहे. बघा, हे काय?
जनार्दन जिवंत आहे अजून? हो. डॉक्टर, तू फसवलंयस मला, दगा दिलायस मला. मी तुला सोडणार नाही. अरे माझा विश्वास तोडलायस तू. का जिवंत ठेवलंयस याला? मारून का नाही टाकलंस माझ्या नवऱ्याला? कारण तुम्ही पुढे जाऊन दगा देऊ शकता याची कल्पना होती मला. मॅडम, मला साधं समजू नका आणि माझ्याशी राजकारण करू नका. तुम्ही याला मारायची सुपारी दिली, यात माझं नाव कुठेही येऊ न देता याच्याकडून व्हिडिओ करून घ्यायला मला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही. तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी वेळ लागणार नाही. तो व्हिडिओ बाहेर आला तर तुमची इज्जत काय राहील, लक्षात ठेवा. डॉक्टर, तू असलं काहीही करणार नाहीयेस. हे बघ, तुला हवे तेवढे पैसे देते मी, पण जनार्दनच्या सुपारी मागे माझा हात आहे हे बाहेर कळता कामा नये. मी हात जोडते, पाया पडते तुझ्या डॉक्टर. माझी आमदारकी जाईल. 3 करोड. बातमी बाहेर येऊ न देण्याचे 3 करोड. एवढे? फार मोठी रक्कम आहे डॉक्टर. हे बघ, तुझे पैसे देईन मी, पण एवढे पैसे आता नाहीयेत माझ्याकडे. हळूहळू सगळे पैसे देईन मी तुझे. तुम्ही मला पैसे देणार यावर मी का विश्वास ठेवायचा? आता तुला फसवायचं म्हटलं तरी ते शक्य आहे का? म्हटलं ना, मी टप्प्याटप्प्याने सगळे पैसे देईन. वाटलंस तर तू बाहेर थांब, आता थोडे पैसे घेऊन जा. माझ्याशी दगा फटका करण्याचा, राजकारण करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तुमच्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? नाही असतील तरी मला काही फरक पडत नाही. येतो. मूर्ख. हॅलो जामकर साहेब. बोला. तुमची शिकार येऊन गेली आणि मला ब्लॅकमेल करून गेली. काय म्हणाला? तेच, माझा नवरा जिवंत आहे असं सांगितलं आणि माझ्याकडनं पैसे उकळत होता. ठीक आहे, तुम्ही फक्त सावध राहा. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर पाळत ठेवा आणि जे पैसे तुम्ही त्याला देताय त्याचे सिरियल नंबर्स नोट करून ठेवा. हो, पण या सगळ्यात तुम्हाला काही होणार नाही, खात्री आहे माझी. डॉक्टर, आमदारबाईनं पैसे दिले होय? हो, बघ. हे काय? एवढंच पैसा? अहो, करोड रुपये दिलं होतं ना तिला. हे साधं 20 लाख रुपये पण वाटतं ना. फसवलंय तिनं तुम्हाला. तुला काय वाटलं मला हे कळालं नसेल? मला काय माहिती नाही? माहित आहे ना. मग एवढं कमी पैसे घेऊन यायची काय गरज होती? आणि नाम्या दादाला त्याचं बाकीचं पैसे कसं देणार? मी आपल्या पैशाला हात लावून देणार नाही, आधीच सांगते. झालं पुन्हा तुझं सुरू? मग तुम्ही अशी कामं करत असल्यावर काय गप्प बसणार आहे? एवढं कष्टानं पैसा मी कमवलाय, असं कसं सोडील? सिंपल पैसा कष्टाचा असू दे नाहीतर कसाही, मी तो अजिबात सोडत नाही. तुला चांगलंच माहितीये. आणि प्रश्न असेल तो नाम्याचा, तर नाम्याचे पैसे मिळणार. आमदार देवयानी गायकवाडच पैसे देणार. हा, ती एकदम पैसे नाही देणार, तिला अडचण होईल, वेळ लागेल, पण पैसे देणार. नाही डॉक्टर, मला ना काहीतरी गडबड वाटते. आपण जमिनीच्या व्यवहाराचे तिला 5 करोड रुपये एक्स्ट्रा मागितले होते. तिनं दुसऱ्या दिवशी लगेच दिली. मग हे पैसे द्यायला काय प्रॉब्लेम आहे? राजकारणी माणसांचा ना काय भरोसा नसतो. कधी आपल्या माणसांवरच राजकारण करतील ना, सांगता येत नाही. त्यामुळे तिच्या सोबत व्यवहार करताना जरा जपून करा आणि तिच्यापासून लांब राहा. आपले हाय ते पण पैसे ती घेऊन जायचे.
आज त्याला सोडायचं नाही. लय दिवस झालं पैसे लांबवले. आप्पा तुमच्यामुळे बघ बसलोय तुम्हाला आठवडं पुढं महिना आठवडं. एवढ्या सगळ्यांचा आवाज, सगळे एकदम पैसे घ्यायला आले की काय? आता यांना पैसे कुठनं देऊ? चार महिने झाले किती दिवस वाढवले. हे घ्या आमच्या पावत्या. ह्याच्यावरची तारीख बघ आणि आजची तारीख बघ. एवढं महिने उलटून गेलं तरी त्यानं पैसे आमचं दाम दुप्पट करून दिलेले नाहीत. पैसे घेतल्याशिवाय जाणारच नाही आम्ही. हा हे बघा पतपिढीत पैसे नाहीत, आले की आम्ही देऊ तुम्हाला. पैसे नाहीत आता पैसे नाहीत म्हणजे कुठे गेले पैसे आमचं? आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत आम्हाला. हो हो, आणि पैसे घेतल्याशिवाय मी आज इथनं हलणार पण नाही. अरे ह्याला बोलण्यात काय अर्थ नाही. पतपेढीच्या मालकाला बोलव 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 कर जा. गांड्यावर त्याने आम्हाला, पण आता नाही. हे बघा ते आले तरी तुम्हाला हेच सांगतील. बघतोस की कसं आम्हाला पैसे देत नाही तो. बोलव त्याला. बोलव लवकर, नाही तर ऑफिस तोडफोड करू आम्ही. हा हो असं ऐकणार ना. त्याच्या केबीची तोडफोड करूच. हे बघा तुम्ही असं नाही करू शकत. ए तू ग बस आता खातील ताडा ग. पैसे अडकलेत आमचं. तू देणार आहेस का? नाही ना, मग गप बस. असाच गप उभा. आम्ही आपलं पैसे घेऊन पळू तर नाही ना गेला. ए कुठे आहे ना आम्ही? अरे कुठे आहे ते चोर? मला नाही माहित कुठे ते. खोटं बोलू नका असं, तर तुझी ना चांबडी सोडून काढीन बघ. लगा ते एक नंबरचा लबाड आणि लफंगा माणूस आहे, त्याला वाचवतोस होय? तर सांग कुठे आहे तो? अहो खरंच मला माहिती नाही कुठे आहेत ते. अरे बघा हिथं येऊन लफंगा लपलाय. कुठे? आमचे पैसे बुडवून लपून बसतोस. सोडणार नाही तुला आता. नाही, मी कोणाचे पैसे नाही बुडवले. मी अजूनपर्यंत कुणाला फसवलं बी नाही. मी सगळ्यांचे पैसे दिले. आप्पा माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवू? अरे विश्वास ठेवलाय त्याचाच गैरफायदा घेतलायस तू. चला रे घेऊन याला बाहेर. चांगली चमडी सोडून काढू ह्याची म्हणजे आपले पैसे मिळतील. चला घ्या बाहेर. नाही असं नका करू. ऐका ऐका ना माझं. आता खरंच नाही माझ्याकडे पैसे. मला 2 आठवड्याची मुदत द्या. अरे ते तेच किती वेळा ऐकायचं आम्ही. आमच्या कष्टाचे पैसे लुबाडलेस तू. पण तुला आता सुट्टी नाही. आत्ताच्या आत्ता पैसे दे. अहो असं करू नका. नामशेट खूप चांगले, त्यांना असं करू नका. ऐकायला मग माझ्याकडून चूक झाली. मी तुमचे पैसे नाही दिलेत, पण मला अजून मुदत द्या. मी तुमच्या सगळ्यांचे पैसे देईल. मला सोडायला. तुला शेवटच विचारतोय. तू पैसे आत्ताच्या आता देणारच का? आता माझ्याकडे नाही तो पैसे. मला 15-20 दिवस द्या अजून. हो असाच फसवेल. महाराज खायला हनुमा असं करू ह्याची दिंडच काढू. अरे आपल्या गरिबांचा पैसा खाल्ला येणं, त्याला जित्ता नाही सोडायचा. अरे बघताय काय हाना. पिढीला आईचं नाव दिलं होतं रे. निदान त्याची तरी लाज बाळगायची होतीस. एक नंबरचा चोर, लबाड, लांडगा, लुटारू. आता याला सोडायचा नाही. सोडा नावाशी. ए, काय नका करू.
हा 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 गावातली माणसं लय दिवसानं कोणाला तरी मारतात या म्या बी हात साफ करून घेतो. अरे येऊन मामा दादा त्याला मारतात या. ए मम्मी ए मम्मी नाही मी दादाला मारतात या. अक्का नुसतं खात काय बसला? धरा जरा तांदूळ बी निवडा. खाऊ दे की जरा सुखाने मला. जरा बसलेली दिसली की लगेच हिच्या पोटात दुखायला लागतं. इथं घरात एका शब्दाला माझ्या काळीची किंमत देत नाही आणि कामाला बरी का तुला मी लागते. हा खरंच बोललीस भगवान देतो. आहे तुलाच ग माझी काळजी. म्हणूनच म्हणते आम्ही अगं तू किती दिवस सहन करणार आहे ती. तुला राग कसा काही येत नाही? हा एवढी तुला ह्या घरात काढायची किंमत नाही तरी कशी काय राहिली तू इथं? माझ्यासारखी असती तर कवाच निघून गेली असती. आहे तुझ्यासाठी जीव तुटतो ना म्हणून थांबले बघ मी इथं, नाही तर कावाच निघून गेले असते. काय नको माझ्यासाठी जीव तोडायला. हा मला तुझा अपमान नाही सहन होत. जा आपली तू तुझ्या घरी. मम्मी दाजी दिदे मम्मी मम्मी नामाजाला मारलं लय बेकार मारलं त्याला नामाजाला. आला का हा मुर्दा मारामार्या करून. अरे तुला सांगते कळत ना एक दिवशी आपल्या घराण्याचं नाव घालवणार आहे बघ. ए आत्या ऐकाय जा ना मी काय म्हणतोय. अगं मी नाही नाम्या दादाला मारलंय गावातल्या माणसांनी. मग मी तुला सांगतो कपडे धुत्या तसं धुतलाय धू धुतलाय. का बया नामा भाऊजीने असं काय केलंय? अगं त्या मुडद्याला ना आम्ही सांगत होती की त्या बाय फुलाच्या नादाला लागू नको, पण नाही ऐकलं. दाजी अहो तिकडे नाम्या दादाला मारते ती या लय बेकार. काय गावाच्या पाराच्या इथे मारते द्या त्याला. डॉक्टर तुम्ही बघून येता का काय झाले? नामा भाऊजी चांगलं आहे त्यांना असं कोणी. हो मी मंगल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतो. थांबा काय गरज नाही जायची. कशाला मदत पडताय? त्या पतपिढीवरनं लोक भडकले ती आणि गावातली लोक पिसळली तर कशी वागतात माहितीये ना. उगाच यांच्यावर शेकायचं सगळं. त्यामुळे तुम्ही जाऊ नका. अगं डिंपल नाम्या संकटात आहे. मला त्याची मदत केलीच पाहिजे. मंगलताई तुम्ही. अरे मुडद्या तुझ्यामुळेच मार खायला लागला असेल त्याला. आलाय मोठा लोकांना वाचवणारा. जातीस का मग तू वाचवायला त्याला? अरे मी मस्त हजारदा प्रयत्न केला त्याला वाचवायचा. बोंबलून सांगितलं पण तरी सुद्धा आहे ना तू त्या बाय भुलव्याच्या नादाला लागलात. मग भोग म्हणा आता कर्माची फळ. अहो आत्या ती माणूस तिकडे अडचणीत आहे. त्यांना मदत करायची राहिली बाजूला. जी मदत करायला गेलंय त्यांना बी शिव्या घालताय. बया काय बोलायचं तुम्हाला? कंगनी बाबा नामा भाऊजींना काही हो देऊ नकस. त्यांना वाचीव. काय चुकीचं घडं देऊ नको रे बाबा. आमचं पैसे बुडवतोय आमचं. तुडवा याला.
माझ्या अंदाजापेक्षा जास्तच भडकले ते. ह्यांना समजावू की घरी जाऊ? नाही, नामाची गरज आहे मला. काहीतरी केलंच पाहिजे.